नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर महाराष्ट्र मनसेना. बघत असाल इंद्रलोक फेज 4 मध्ये आपण या ठिकाणी आहोत. या ठिकाणी बोले काल या फार मोठ्या प्रमाणामध्ये आग लागलेली आणि या मध्ये फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी झोपडपट्टी बघत असाल. हे रोहिंगे मुसलमान वगैरे बांगलादेशी या ठिकाणी आलेले आहेत. बघा तुम्ही या ठिकाणी झेंडे बिंडे लावून या लोकांना पाण्याचं कनेक्शन आहे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन आहे. आलं कुठून? पोलीस प्रशासनानं आणि मला नगरपालिका विनंती करे, हे काय चाललंय? मँग्रोव्ह तोडून बाकीच्यांनी मँग्रोव्ह तोडली तर तुम्ही गुन्हा दाखल करता, ह्यांच्यावर गुन्हा दाखल कोण करणार? त्यामुळे मला विनंती आहे प्रशासनाला की ह्याच्यावर जातीने लक्ष द्या. या ठिकाणी हे तुटलं पाहिजे, लक्षात घ्या. नाही तर आम्ही उद्यापासून या ठिकाणी ठाण मानून बसू. कुठल्या परिस्थिती तुटायला पाहिजे. या ठिकाणी महापौर मॅडम पण आलेले आहेत. महापौर मॅडमनी पण या ठिकाणी आता पाहणी केलेली आहे, लक्षात घ्या. त्यामुळे महापौर मॅडमनी ताबडतोब पॉझिटिव्ह काहीतरी याच्यावर कारवाई करावी ही आमची नम्र विनंती आहे. त्यामुळे या ठिकाणी जेवढे रोहिंगी हे मुसलमान जे आहेत बांगलादेशी यांना ठिकाणी हाकलण्याचं काम हे पोलीस प्रशासन करेल. आणि खरोखर फक्त कागदावर नाही, त्याचबरोबर किरीट सोमय्या साहेबांना पण मी विनंती करतो, या ठिकाणी व्हिजिट मारा, जेणेकरून या ठिकाणी बांगलादेशी मुसलमान यांच्यावर कारवाई होईल. संयुक्त आम्ही पण तुमच्या बरोबर आहोत ह्याच्यामध्ये कुठला जात भेद कुठल्या पक्षाचा काही लेणे देणं नाही, पण ह्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे ही प्रामाणिक इच्छा माझ्यावर अनिल रानोडे साहेबांचे आहेत. तुमच्यासमोर 2 शब्द मांडतील. नमस्कार. आपण या ठिकाणी आज बघतोय प्रभाग क्रमांक 11 नंबरमध्ये बऱ्याच ठिकाणी इथे जे ज्यांचे अधिकृत या ठिकाणी प्लॉट आहे त्या मालकाने त्यांच्या प्लॉटवरती ह्या ठिकाणी प्रामुख्याने बांगलादेशी लोक ह्या ठिकाणी इथे वस्ती त्यांची तयार केलेली आहे. परंतु जे ओनर ह्या ठिकाणी मालक आहेत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. की त्यांना माहिती असतं की ते लोक ह्यांच्याकडून ते भाडं घेतात आणि ह्या ठिकाणी ते बांगलादेशी लोकांना ते इथे बसवतात, त्याच्यावर भाडे घेतात. मी महानगरपालिकेचे अधिकारी यांना विनंती करेल की आपण पहिले ह्यांच्यावरती कारवाई करा. जसे साहेब बोलले त्याप्रमाणे यांच्यावर पूर्ण इथे कारवाई झाली पाहिजे. कारवाई झाल्यानंतर जर का परत समजा ह्या ठिकाणी इथे समजा बांगलादेशी बसत असतील तर इथे जो मालक आहे, जो प्लॉटचा मालक आहे, त्या प्लॉटच्या मालकावरती कायदेशीर कारवाई महानगरपालिकेमार्फत झाली पाहिजे असं तुमच्या माध्यमातून बोलतो. धन्यवाद. तिकडे रत्नागिरीची बाई आहे ती.